ठरवलं की ताईचा बर्थडे कुठतरी एका चांगल्या हॉटेलमध्ये किंवा गार्डनमध्ये सेलिब्रेट करायचं, कारण की ताईला ग्रीनरी वगैरे प्लेस असं खूप आवडतं. थिंकिंग सो मेनी टाइम अँड सो मच ऑन इट. कुठे जायचं आय लव्ह आम्ही चिन्मईच्या स्पेशल आणि तिच्या फेवरेट गार्डनमध्ये. आता थोडा वेळ आम्ही ठरवलं की थोड्या वेळ मुलांना खेळून देऊया, त्यांना जशी इच्छा आहे तसं त्यांना राहून देऊया आणि मग त्याच्यानंतर जेवण वगैरे ऑर्डर करून आम्ही गार्डनमध्ये मस्तपैकी मजे घेणार. हे माझी गौरीबाई, हे आहे पायल, हे आहे ही आहे प्रणाली शिंदे, जिला आता सध्या खूप ॲटिट्यूड आलेला आहे. बिचारी ताई. हाय बोल. हा अगं थांब. ही आहे आजची आमची बर्थडे गर्ल. स्माइल किती सुंदर दिसत आहे आमची बर्थडे गर्ल. हा बर्थडे गर्ल, तुम्हाला काही बोलायची इच्छा आहे? काहीतरी बोलू. आमचं तसं काही ठरलेलं तर नव्हतं की ताईचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. फक्त एवढंच केक आणायचं, केक कट करायचा म्हणजे ते आपापल्या घरी जाईल. मग नंतरला विचार केला की आज माझी मॉर्निंग ड्युटी आहे, सगळीजणं घरी आहेत, तर मग चला ताईचा बर्थडे जाऊन गार्डनला सेलिब्रेट करूया. मग आता इथं आम्ही गार्डनला आलेलो आहोत. केक ऑर्डर झालेला आहे, फूड ऑर्डर झालेला आहे आणि आमची मुलं खेळायला पण गेलेली आहेत. सो लेट्स वेट फॉर फूड. जिला ओम सत्वत आहे ॲज युजल. ओमला तिला सतवायला खूप आवडतं आणि तो तिला सतत सतवतच असतो. आता खरं बोलल्यामुळे ओमला खूप जास्त वाटली. फोटो सेशन झाल्यानंतर आता काय करायचं म्हणून आम्ही रील्समध्ये टाइमपास करत आहोत. भरपूर सारे रील्स काढून झालेले आहेत. मोमेंट असं फॅमिलीसोबत सेलिब्रेट करणं माझ्या फॅमिलीला खूप आवडतं. आता तुम्ही बघू शकताय, फक्त एका आम्ही गार्डनमध्ये आलेलो आहोत, बट माय फॅमिली इज टू हॅपी विथ दॅट. आम्ही सगळे खूपच खुश आहोत आणि आम्ही इथे मागवलेली आहे व्हेज बिर्याणी आणि आम्ही आता केक कटिंग झालेला आहे, खाणार. तुम्ही लोक पण खायला बिर्याणी बसणार आणि जाणार. सो फॅमिली इज फर्स्ट प्रायोरिटी फॉर मी आणि मला असं वाटतं तुम्ही तुमची फॅमिलीला फर्स्ट प्रायोरिटी करा. संपली ती बर्थडे पार्टी, संपलं ते एन्जॉयमेंट, संपला तो दिवस. आता जात आहोत घरी. बिलकुल इच्छा नाहीये घरी जायची, म्हटलं काय करणार. बाय बाय मंडळी. लाईक शेअर. केक